पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई गावातील 4 खलाशी आणि गुजरात राज्यातील 1 खलाशी यांचा बोट बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। ही दुर्दैवी घटना 4 मार्च 2025 रोजी घडली। गुजरातमधील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीचा अपघात होऊन 5 खलाशांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। यामधील 4 खलाशी पालघरच्या तलासरीमधील झाई गावातील रहिवासी असून 1 जण गुजरातमधील आहे। मासेमारी करून परतत असताना त्यांच्या बोटीचा अपघात झाला। दरम्यान बोटीतील 2 जखमी खलाशांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश मिळालं आहे। या अपघातामुळे झाई गावात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोट ही गुजरातमधील चुन्नीलाल बारिया यांच्या मालकीची आहे। अक्षय वाघात, अमित सुरुम, सूरज वडवी, सूर्या शिंगडा, दिलीप सोळंकी, अनिल वांगळ, जलाराम वडवी अशी 7 जण चुन्नीलाल यांच्या निराली बोटीवर मच्छीमार म्हणून काम करत होते। हे सर्वजण 18 फेब्रुवारी रोजी बोट घेऊन मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेले होते। मच्छीमारी करून परतत असताना 4 मार्च रोजी त्यांच्या बोटीचा अपघात झाला। या अपघातात झाई गावातील अक्षय, अमित, सूरज, सूर्या आणि गुजरातमधील दिलीप या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला। तर अनिल वांगळ आणि जलाराम वडवी हे दोघेही जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आल्याची माहिती घोलवड पोलिसांनी दिली। निराली ही मासेमारी बोट 18 फेब्रुवारी रोजी खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाली होती। तब्बल 16 दिवस मासेमारी केल्यानंतर किनाऱ्याकडे परतत असताना ही बोट अपघातग्रस्त झाली। या दुर्घटनेत 4 मच्छीमारांचा जागीच बुडून मृत्यू झाला, तर 2 जण जखमी अवस्थेत बचावले। गुजरात सरकारच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातात अक्षय वाघात, अमित सुरुम, सूरज वडवी, सूर्या शिंगडा या 4 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून अनिल वांगळ आणि जलाराम वडवी हे गंभीर जखमी आहेत। पालघर जिल्ह्यातील अनेक मच्छीमार रोजगारासाठी गुजरातमधील मोठ्या मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात। मात्र खोल समुद्रात मासेमारी करताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांमध्ये मोठ्या त्रुटी असल्याचं या दुर्घटनेतून स्पष्ट होत आहे। या दुर्घटनेनंतर मच्छीमारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। या अपघातानंतर झाई गावात शोककळा पसरली आहे, तर मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तर संपूर्ण गावातून या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे। तर प्रशासनाने तातडीने या दुर्घटनेची चौकशी करून मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। या अपघातात एकाच परिसरातील 4 जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। पालघरच्या ग्रामीण भागातील शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरातमधील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात। मात्र या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। तर या मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी अशीच अपेक्षा आहे।